अमरावती जिल्ह्यात गेल्या 1 महिना पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे अनेक भागात सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे सोयाबीन पिवळी पडणे, त्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होणे या सर्व समस्यांनी शेतकरी सध्या ग्रस्त आहेत. अशातच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अमरावती जिल्ह्यातील राजुरा बाजार या गावातील शेतकरी प्रशांत बोंडे यांनी सोयाबीन पिकाची लागवड इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि कुठलेही खत न वापरता घरगुती बियाण्यांपासून केलेली आहे. आणि त्याचं फळ म्हणजे इतरांच्या तुलनेत प्रशांत यांचे सोयाबीनचे पीक अतिशय सुदृढ आणि सतेज आहेत. तर जाणून घेऊया प्रशांत यांच्या सुदृढ आणि सतेज असणाऱ्या सोयाबीन पिकामागचं कारण काय. नमस्कार, मी प्रशांत नामदेवराव बोंडे, मुक्काम राजुरा बाजार, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. मी हे सोयाबीन शेती 5 ते 7 वर्ष झाले करत आहे आणि यावर्षी पावसाळा जास्त झाल्यामुळे बाकीच्यांचे सोयाबीनचे भरपूर प्रमाणात असे नुकसान झालेले आहे. त्या प्रमाणात ह्या सोयाबीनचे नुकसान माझ्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारे नाही आहे. आणि मी शेती करत असताना मी पट्टा पद्धतीने शेती करतो. पद्धत म्हणजे काय, तर मी यामध्ये 12 तासामध्ये एक 3 फुटाचं अंतर सोडून शेती करत आहे. 3 फुटामध्ये अंतर असल्यामुळे सोयाबीनला हवा घेण्यास आणि पाण्याचा निचरा करण्यास व्यवस्थित जागा मिळते. आणि सोयाबीन ही उंच वाढल्याच्या नंतर व्यवस्थितरित्या आपल्याला फवारणी वगैरे, खत वगैरे, स्प्रेइंग वगैरे करता येते. बाकी लोक जे पद्धत वापरतात ते म्हणजे पूर्ण शेतामध्ये एकसोय सोयाबीन पेरतात आणि त्यामध्ये मग स्प्रेइंगच्या वेळेस प्रॉब्लेम जातात त्यांना. आणि हवा घेण्यास सोयाबीनला हे हवा मिळत नाही. हवा न मिळाल्यामुळे सोयाबीनमध्ये फलधारणा कमी होते. आता तुम्ही पाहिलं तर सर्वसाधारण सोयाबीनचं हे पीक भरपूर क्षेत्रातील खराब झालेलं आहे. येलो मोजाक, बुरशीच्या यानं भरपूर सारे नुकसान झालेले आहे. तरी आपल्या इथे कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही आहे. आणि या क्षेत्रामध्ये खताचं प्रमाण एकही टाकलेलं नाही आहे, एकही बोरं टाकलेलं नाही आहे. कारण की पेरणीच्या वेळेस ह्या सोयाबीनला खत टाकावची गरज नसते आणि नंतरही मी खत टाकत नाही कुठल्याही प्रकारे. फक्त 2 ते 3 स्प्रे करतो आणि 3 स्प्रे झाल्याच्या नंतर व्यवस्थितरित्या सोयाबीन आम्हाला उपलब्ध होते. खताचं प्रमाण नसल्यामुळं हिच्यावर रोग प्रतिकार क्षमता हिची भरपूर असते, रोग येत नाही क्षेत्रामध्ये. आता हे माझं 3.5 एकर क्षेत्र आहे. यामध्ये मला 35 ते 40 क्विंटल 40 सरासरी 40 क्विंटल सोयाबीन होईल. या पद्धतीने सोयाबीन भरलेलं आहे माझं. आणि सोयाबीनला शेंगा पण भरपूर आहे ह्या सोयाबीनमध्ये आणि ग्रीननेसपणा पण भरपूर आहे. हे बियाणं कुठल्याही कृषी सेवा केंद्रात उपलब्ध नसतात आणि हे बियाणं आम्ही घरगुतीच बियाणं तयार करतो. आणि 5 ते 6 वर्ष झाले आणि 7 वर्ष झाले हेच बियाणं आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये लागवड करतो. आमच्या घरगुतीच बियाणामुळे आम्हाला उत्पन्नही भरपूर आहे आणि कुठल्याही प्रकारचं मर वगैरे कोणत्याही प्रकारचा आम्हाला आमच्या शेतामध्ये साईड इफेक्ट दिसलेला नाही आहे. हेच बियाणं वारंवार वापरून सुद्धा आमच्या बियाण्याची उगवण क्षमता ही चांगली आहे आणि फलधारणाही चांगली आहे. निसर्गामध्ये झालेल्या बदलामुळे तर नुकसानही होणारच, पण त्यातही अनेक मार्ग आपल्याला शोधता येतात. हे आज प्रशांत यांच्या सोयाबीन पिकासाठी घेतलेल्या मेहनतीमधून आपल्या लक्षात आले. सोयाबीन या पिकासाठी पट्टा पद्धत कशी उपयोगी पडते, पट्टा पद्धत म्हणजे नेमकं काय, खताच्या कमी वापराने सोयाबीनची क्वालिटी टिकून राहण्यास कशी मदत होते, या सर्व बाबींची माहिती आज आपण राजुरा बाजार येथील शेतकरी प्रशांत बोंडे यांच्याकडून जाणून घेतली. अशाच शेतीविषयक माहितीसाठी पाहत राहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.